नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण श्री साई मंदिर इथे चाललोय पनवेल येथे। पनवेल रेल्वे स्टेशन तर इकडे जायचा रस्ता आहे, तर आपण जाऊया। आपल्यासोबत आज आपला कार्तिक आलाय, तर चला जाऊया आपण आता। तर गाईज आपण पोहोचलेलो आहोत श्री साईबाबा मंदिर। तर हा इथून मेन गेट आहे, पण एंट्री तिकडचीच आहे छोट्या गेटमधनं। तर चला आता आतमध्ये जाऊ आपण। तर चला गाईज आपण पोचलोय इकडे हार वगैरे घेण्यासाठी। आणि इकडे हा बघू शकता तुम्ही मंदिर, खूप मोठा मंदिर आहे। आणि इकडे साईबाबांची मूर्ती बघू शकता, जवळून तुम्हाला दाखवतो मी। बघू शकता आहे मंदिराचा परिसर, आणि तिकडे पण साईबाबांची मूर्ती बसलेली बघू शकता। इच्छास्फूर्ती श्री साई मंदिर बघू शकता, खूप सुंदर मूर्ती वगैरे आहे। आणि तिकडे एक मूर्ती आहे बघा। तर आतमध्ये चला, तर आतमध्ये जाऊ। आतमध्ये एंट्री आहे का मला माहिती नाही, चला आतमध्ये। काही एंट्री अशी आहे, आणि इथून तुम्हाला एक ओल्ड स्कूटी पण दिसत असेल, येऊ शकता तुम्ही। श्री साई येऊ शकता, खूप ओल्ड स्कूटी, एकदम कंडिशन वाईज एकदम मस्त आहे। पण बघू शकता तुम्ही श्री साई नारायण बाबा, त्यांची स्कूटी आहे बघू शकता। ही स्कूटी त्यांचीच आहे, या बाबांची आहे। तर चला आता इथून एंट्री नाही, त्या बाजूची एंट्री आहे, तर चला आपण तिकडून जाऊया। तर काय आपण इथून 3 दरवाजे आहे, तर पोचलोय बघू शकता। श्री नारायण महाराज त्यांची सुद्धा इथे मूर्ती आहे। याचे सद्गुरू श्री साई नारायण बाबा बघू शकता। आणि इकडे श्री साईबाबांची मूर्ती बघू शकता, सुंदर आहे। आणि असं आहे हा मंदिर, CCTV वगैरे कॅमेरे लावलेत। हा साईबाबांचा 1917-18चा फोटो आहे, ओरिजिनल फोटो हा बघू शकता। आणि इकडे मंदिराचा परिसर वगैरे आहे, हा बघू शकता। आणि गाईज इकडे हनुमंतरायाची पण मूर्ती आहे बघू शकता, किती मस्त आहे। आणि ते तुम्हाला दगड पण दिसत असेल, बघू शकता। 2.5 किलोचा शिला आहे, तो पाण्यावरती तरंगतोय। म्हणजे रामायणामधला तुम्ही तो आपला राम सेतू माहितीच असेल तुम्हाला, त्या टाईपचा आहे बघू शकता तुम्ही, तरंगतोय पाण्यावरती। कार्तिक, काय तुला बघून वाटतंय या दगडाकडे? काय नाही, आश्चर्य ना होईल? आश्चर्य होतंय एवढा समोरून बघताना। हा, म्हणजे व्हिडिओ मध्ये आपण खूप बघितलं असेल, आता पण आता समोरून रिअल मध्ये बघतो। हा, तिकडे बघू शकता तुम्ही, कसली मोठी मूर्ती आहे साईबाबाची, खूप मोठी मूर्ती आहे। आणि इकडे कॅन्टीन सुद्धा आहे काही, तर तुम्ही काही खाऊ शकता। मूर्ती बघू पहिले आपण, ही खूप मोठी मूर्ती आहे बघू शकता। आणि बदक पण आहेत वाटतं, काही रिअल बदक आहेत काही। आधी आम्हाला स्टॅच्यू वाटला होता, हे बघा रिअल बदक बघू शकता। आता स्टॅच्यूच वाटतोय, हे बघा। काय बोलताव, काय बोलताव? हा, आता गप्प बसलाय बघा। ही मूर्ती आहे खूप मोठी। तर तिकडे इकडे पण आपल्याला एंट्री असेल तर इकडे पण आहेत 2-3 मूर्त्या, तर ते पण तुम्हाला दाखवतो मी। राग आला बाईला, नाही
तर चला आता तिकडे जाऊ आपण. इकडे बघ कसला मस्त वाटतोय तो गोल्डन, एकदम गोल्डन टेम्पल वाटतंय. तर गाईज आपण आता या दुसऱ्या इथे आलोय. मंदिराचाच पार्ट आहे हा, फक्त दुसरा एरिया आहे बघू शकता. माता दुर्गा, श्री साईबाबा आणि ते राम महाराज त्यांचा पण आहे. बघू शकता तुम्ही. इथे झेंडा पण लावलाय. कुठल्या कंट्रीचा झेंडा आहे तो? अमेरिका, युनायटेड स्टेट, USA चा झेंडा पण येते. काहीतरी असं बघू शकता तुम्ही काहीच. आणि इकडे होम वगैरे असतात ना, त्याचा सेटअप आहे. खूप एक ओल्ड फोटो आहे साईबाबांचा, बघू शकता तुम्ही. हो, मगाशी त्या मंदिरात होता तोच फोटो आहे ओरिजिनलवाला. आणि इकडे समाध्या आहेत बघू शकता. हे सर्व माणसं आहेत ना, त्यांच्या समाध्या आहेत. हे पेट्स आहे. हे पेट्स आपले जे आपले महाराज आहेत ना, रामायण महाराज, त्यांचे पेट्स आहेत. तर त्यांच्या हे सर्व समाध्या आहेत. 1, 2, 3 पेट्स आणि बाकीच्या त्या पुढच्या समाध्या आहेत. आणि इथे पण खूप मोठी जागा आहे. ते बघू शकता साईबाबांचा स्टॅच्यू पाणी सोडताना. असं आहे हा मंदिराचा परिसर. इकडे पण वरती सुद्धा आहे, पण इकडे वरती जायला एंट्री नाही वाटतं, बंद आहे. वरती पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत. इथं गाईज हा होता श्री साई मंदिर पनवेलीतला. तर तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्ही पण व्हिजिट करा. खूप छान जागा आहे, शांत जागा आहे, पीसफुल जागा आहे, खूप बघासारखं आहे. आणि ती पाण्यावरती तरंगणारी दगडसुद्धा आहे, इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली असेल, ती पण आहे. तर व्हिडिओ मी इथे एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा. भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्यासाठी बाय.